आज दुबईची शेवटची रात्र. आता जाताना काहीतरी खरेदी करायची. दादा पण आला आता कामावर. तर आता तुम्हाला काय घ्यायचं आहे का? येणार काय गावाकडे? चला की राव. इच्छा झाली यायची राव, पण आता काय चालायचं. तुम्हाला एअरपोर्टला सोडून नको नको ह्याला सोडायचं गुरुजी म्हणलं. मला सांगतो तुम्हाला माप वाटते, रिअल मध्ये सांगतो, कुठेही कोणीही सुखी नाही. एक चाय देतो खाली गेला खाली गेला आणि एक पाणी बॉटल दे भाई. हा छोटा छोटा वाला. सांगायचं तात्पर्य कोण कुठेही सुखी नाही. तुम्हाला वाटतंय माझी बेल्ट चांगली आहे, मला वाटतंय अरे यांची लाईफ एक नंबर आहे. आहे तिथं काम करता राहायचं, डोक्याला ताप नाही. एन्जॉय पाहिजे माणसाच्या आयुष्यात. मला बघ बोलव गाडी काम आहे का. खरेदी काय काय भावाने सांगितले. एक नवीन म्हणजे हे आहे काय म्हणायचं, शॉप आहे. हां शॉप आहे. इथं आपलं हे घेतो चॉकलेट शॉप आणि थोडं इसेन्स इथं चांगलं मिळते ती, तेवढीच खरेदी करायची पोटापुरती. आणि कुळकुळ घ्यायचा. हो गंगेला कुळकुळा आणि काय सांगितले माहिती आहे का तिने, टकूच आणि कुळकुळा. गंगेनं टकूच आणि कुळकुळा सांगितलं ती खरेदी करणार आहे. बघतो तर जातो आता, चहा मारतो. सुरू वाटण झालंय पण काय पर्याय नाही. दुबई बाहेर राहू खरंच मनापासून आवडलेलं. इथं नियम चांगला आहे तो, नियम कडक आहे. सकाळी ऑफिसला हां 5 मिनिटात पोलीस आला, ॲम्ब्युलन्स 5 मिनिटात. नियम आहे तो चांगलं. आणि कसं आहे, त्रास कोणाला नाही इथं कोणाचा. इथं रिलिजन वगैरे बाबा तू इकडला आहेस तू तिकडला आहेस काय संबंध नाही. आपला काम से पैसा बनाना, सगळ्यांचं धोरण इथं एकच आहे. आणि ती खरंच चांगलं आहे. एवढे मॅनेजमेंट एवढं चांगलं आहे. रिस्ट्रिक्शन आहे एवढं मोठं मॅनेज. आणि गर्दी कुठं दिसते का बघा रस्त्याला. एवढी सिटी मोठी आहे, एवढी माणसं आहे ती. रूल्स खरंच जे त्रास होतो का नाही. पण मागल्या व्हिडिओत सांगितले पुढच्या 50 ते 60 वर्षाचं प्लॅनिंग आहे यांच्याकडे. आणि आता एक नवीन बुर्ज खलिफा टाईप दुसरी बिल्डिंग व्हायला लागली. होय ना. बस 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 बुर्ज खलिफाची पुढली बिल्डिंग व्हायला लागली. बघू तर आता पुढल्या वर्षी गंगेला घेऊन येतो फिरायला. कपल शिवाय मजा नाही हो. एकटा आता मगाशी तुम्ही बीचवर बघितलं तर एकट्याचं हाल कसं होतंय. कसं आहे दादा गेलेलं ती कामाला, त्यामुळे म्हटलं नाही महत्वाचं काम. वर्क इज वर्शिप. तर जास्त काय लांबड लावत आता खरेदी करतो. आणि ह्यो ब्लॉगची शेवट मुंबईत करतो खट्टमध्ये तुम्हाला मस्त. आणि अनेक सांगायचं झालं, मागल्या वेळेस टेकऑफ आणि लँडिंग काय व्हिडिओ केलेला नव्हता, आता ह्या व्हिडिओत करतो. मागल्या टायमिंगला हे उतारलं, चार्जिंग सप्ताहीच लगेच. आणि त्यात आणि चार्जर राहिलं दुसऱ्या बॅगेत. मग आता चार्जिंग करून घेणार फुल गच्चमध्ये टच पुसके. दादा जायचं. मला वाटलं इंडियात पण आहे ती. सायरन जोरात भावानं बसविलाय. सायरन नाही बसत तेव्हा तोंडानं वर तेच की रे. काय चोयत्राम्स काय नाव आहे. चोयत्राम्स. इसेन्सवर आणि चॉकलेट्सवर कंपनीचं ब्रँडिंग असतंय. त्यामुळे जे एक शॉर्ट गावात गेल्यानंतर नक्कीच करतो. या रूमचा आभार आहे. 4-5 दिवस वस्ती. वस्तूत पण जीव असतात असं म्हणतात. थँक्यू. भेटूया जरा आणि मध्ये कुठेतरी जेवतो. भाऊ म्हटला अरबी काहीतरी बोला, तर भावानं त्याला कॅमेरा चालू करू. चालू करा म्हणते ते का नाही संगतीचा परिणाम. अरबी बघता येईल असं आलं कुठे एखादा Ese rafa si kala koi kaka pasi a ura ya hu. आता ये चला तो रिटायर. दुबईतलं ही लास्ट नाईट इन दुबई विथ माय बेस्ट फ्रेंड. 3 दिवसात. हा हो पनीर भुर्जी आहे. पनीर भुर्जी शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. राहू आपण कोल्हापुरात आल्या फोन करतो. तुमच्या गाडीत आम्हाला द्या जागा करतो. दादाने गिफ्ट दिले ती नेला दाखवतो. वेयर आर यू फ्रॉम. इंडिया से. कहाँ से इंडिया. बांग्लादेश. ओके. चलो भाई. पूर्ण
संपूर्ण ह्याच्यातली माणसं आहे तिथं, सगळेजण मदत करते ती. फक्त लय पण जहाज जायचं नाही. काही गोष्टी इंडियात गेल्यानंतर नक्की शेअर करतो. अरायवल डिप्रेचर. आपल्याला जायचं डिप्रेचरला. रोलॅक्स. गेल्या वेळेस काय शूटिंग झालं नाही नक्कीच. सगळं चेक इन वगैरे झालंय. अजून टाईम आहे तास 1.5 तास. आता दुबईला बाय बाय करायचं टाइम लागेल. या जवळ यायचा हे आले बघा. येस. सिटीतला प्रवास काय सोप्पाच आहे. मागल्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलंच. रूम ते एअरपोर्ट वाया मेट्रो. जाताना आणि येताना बघा सगळीकडे लिहिलेलं आहे ऑल टेम्परेचर गेट्स. जसं पुढे इच्छेला तसं सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे, काय विषय नाही. आता आपल्याला जायचं D8ला. मॅडमने सांगितलं गो स्ट्रेट अँड टेक लेफ्ट. आता आपण लेफ्ट घेतलेला आहे, आता बघू. पण मंडळी रेंज रोवर लावल्या मार्केटवर. की बघा रेंज रोवर दुबई ड्युटी फ्री. येस. चार्जिंग सोय बघितली का सगळीकडे असं खांबाई. चार्जिंग पोल म्हणते ती 16. रेशनिंगच्या लाईन मध्ये कसं उभं राहतो का नाही तसं मामा उभा राहिली ती. त्यात आणि तोंड बाहेर काढले. दम धीर कुणालाच नाही. जाताना त्या साईड आता ह्या साईड. मागल्या वेळेस तर रोह्याचं दादा काट पडलेलं ते. त्यावेळेस खूप आत्म कोण आहे बघ. आता ही सीट आहे मिडल, लेफ्ट साइड and right side. Buckles together and tighten the strap to fit your waist. The life vest will inflate automatically after pulling these red handles. It may also be inflated by blowing through these tubes. This light will glow in the वॉल. कराना रिक्वेस्ट केली. और जाने वाले आपातकालीन लाइट्स ओवरबिन्स के साइड में और आपातकालीन विकास के ऊपर लगी है. इवैक्यूएशन के दौरान सर देहरादून से है. हमारी क्रू के द्वारा उनको रिक्वेस्ट की, उन्होंने हमें सीट दे दी. आपको निकटतम द्वार तक पहुंचने में मदद करेगी. खाली आपातकालीन सीट नहीं, लेकिन मैं महाराष्ट्र से, मैं इधर 30 साल से रह रहा हूँ. ये गलत है. गाँव किधर भी होने दो. अभी इधर 30 साल से हूँ. अभी वो महाराष्ट्रियन हो गए. अभी मैं महाराष्ट्र हो गया बराबर. अभी ये वीडियो बनाने वाले मिनिमम इसमें कम से कम 1.5 मिलियन व्यू करो तुम लोग. थैंक यू सर. नीचे आ जाएंगे के आदेश पर ही उसे बाहर निकालें. लाइफ वेस्ट को अपने सिर को बांधें और स्ट्रैप को कसकर अपनी कमर पर बांधें. जैसे ही मागल्या वेळेस काय स्पीड बघितलं नाही पण आपकी लाइफ वेस्ट ऑटोमेटिक यावेळेस स्पीड दाखवत. लाइफ वेस्ट को फुलाने के यायला हौसनं काच घेतली. जुनी झाली ती विमाने. स्पाइस जेट जरा विमानं चेंज करा. हे आमची एक कंपनी एकच झालंय काम. फक्त स्पीड बघा. आय थिंक चालू झालंय बघा. जसं आपण आकाशी पाण्यात बसल्यावर अंगावर शहारे आणि पोटात गोळा येतो तशी सिच्युएशन होते पुढे.
ज्यावेळी विमानाने उड्डाण घेतलं भरपूर स्पीड होतं. कधीतरी एखाद्या व्लॉगमध्ये नक्कीच येणार ट्रिपला एखाद्या ॲपवर स्पीड मेजरमेंट करतो आणि तुम्हाला शो करतो. तसा हे नजारा दिवसा बघायला चांगला आहे, पण आमचं रिटर्नचं तिकीट दोन्ही पण वेळेस रात्रीचंच होतं. रिटर्न येताना सुरुवातीपासून 6व्या ते 7व्या नंबरला सीट होती, त्यामुळे लेफ्ट साईडच्या काचेतून हे नजारा बघा एक नंबर दिसला. आणि जी एक शॉर्ट केलेली आहे ती तुम्ही बघाच, म्हणजे विमान कसं मूव्ह होतं आकाशात नक्कीच बघा. आयुष्यातील पहिलाच आकाशातील प्रवास खरंच अनुभवी ठरला. जाताना 3 तास आणि येताना 3 तास, खरंच एक नंबर प्रवास झाला. फायनली मुंबई दिसायला लागली आणि खरंच एक नंबर मनाला समाधान वाटलं, कारण की आपलं गाव ते गावच असतं. दुबईतून रात्री 2ला फ्लाईट टेक ऑफ झाली आणि मुंबईत लँडिंग व्हायला बरोबर 5:30 वाजले. अर्धा तास पूर्ण एअरपोर्ट रोडच विमान फिरत होतं. मुंबई एक असे विमानतळ आहे की बरोबर 10 मिनिटाला एक विमानाची उड्डाण होते इथं. आणि जगातील सर्वात मोठा हवामान अड्डा म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. मला पण त्या गोष्टीची काही पुरेपूर माहिती नाही. मग अशी टेकऑफचं तर बघितलं, आता लँडिंगचा व्ह्यू एक नंबर आलेला आहे. मग ज्यावेळेस विमान लँड होतं का नाही आणि ती टायर ऑफ प्रेशर येतं भयानक, म्हणजे असं वाटतंय की भूकंपच आला. ते पण पुढं तुम्ही बघाच, कारण की पूर्ण लँडिंगचं फुटेज मी कव्हर केलेलं आहे. आणि त्यावेळेस जो अनुभव आला तो खरंच उभ्या आयुष्यात येऊन माणसाने एकदा तरी विमानाचा प्रवास करावा. आमचा पण योगायोग आला ते ह्या सोशल मीडियामुळेच. नक्कीच एखाद्या ब्लॉगमध्ये सांगतो काय विषय झाला. विमानाचे पायलट साहेब त्यांनी लँडिंग एक नंबर केलं. आणि आता समोर जी बघताय ती हादरा आहे ती, म्हणजे सेम अशी सिच्युएशन होती. त्या टायरांच्यावर कसलं प्रेशर होत असेल बघा की. मानवाच्या बुद्ध्यांकाला खरंच तोड नाही बरं का. काय काय कुठं कुठं कसं कसं तयार केलंय देव जाणे. हो गया सर, बढ़िया बन गया. हाँ बढ़िया बन गया, बढ़िया बन गया. सुखरूपरित्या बरोबर 6ला बघा विमानातून बाहेर पडलो. पहिल्यांदाच एवढ्या जवळून विमानं बघितली नाही, इतर वेळेस सगळी आकाशातूनच दिसत होती. चला एकंदरीत उभ्या आयुष्यात एकदा तरी विमानाचा प्रवास झाला. चेकआउट झालं मंडळी, तर फायनली पोहोचलो एकदाची मुंबईत, म्हणजे आपल्या गावी. तर आभार आहे मनापासून इथंच. आता इथून पुढे काय गावातून परत आता उद्यापासून सुट्टी चालू. तर भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. Here is our exit. दिसलं का? हां.
कुछ भी हो, इंडिया ही रहेगा, अपना देश।